शिक्षकांअभावी शाळा ओस। जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह पालकावर आंदोलन करण्याची वेळ येत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे। तालुक्यातील हिवरा बुद्रुक येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत गेल्या 2 वर्षांपासून शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे पालकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे। वारंवार निवेदने देऊनही शिक्षण विभागाने कोणतीही दखल न घेतल्याने संतप्त पालकांनी 16 ऑगस्टपासून आपल्या पाल्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे वर्गात एकही विद्यार्थी उपस्थित नसून शाळा पूर्णपणे ओस पडली आहे। याबाबत शालेय व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती खामगाव यांना पुन्हा अंतिम इशारा निवेदन दिले आहे। येत्या ऑगस्ट 25 पर्यंत शाळेला कायमस्वरूपी शिक्षक न मिळाल्यास थेट गट शिक्षण अधिकारी कार्यालयातच शाळा भरो आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। खामगाव तालुक्यातील हिवरा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडले आहे। दरवर्षी शिक्षण विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक देऊन वेळ मारून नेली जाते, परंतु ही मलमपट्टी थांबवून कायमस्वरूपी व गुणवत्तेवर आधारित शिक्षक द्यावेत अशी ठाम मागणी ग्रामस्थांची आहे। नियमित शिक्षण मिळत नसल्यामुळे नाईलाजाने गरीब पालकांना आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पाठवावे लागत आहे। शाळेच्या अकार्यक्षम मुख्याध्यापिका विद्यावती बोंबटकार राखोंडे यांची बदली करून 2 नवीन शिक्षक देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे। याची शिक्षण विभागाकडून दखल घेतली जात नसेल तर पंचायत समितीत शाळा भरो आंदोलन करण्यात येईल असा इशारा पालक वर्गाकडून दिला आहे। महाभूमी डिजिटलसाठी अनुप गवळी, खामगाव। माझी मुलगी पहिल्या वर्गामध्ये जिल्हा परिषद शाळा हिवरा खुर्द येथे शिकत आहे, परंतु माझी मुलगी मला विचारते की पप्पा आमच्या शाळेमध्ये काही शिकवत नाही, शिक्षक येत नाही, शिकवत नाही। त्याच्यामुळे प्रश्न पडतो की खरोखर इथं शिकवा की काय करा मुलांना। कारण आम्ही 2 वर्षापासून सलग शिक्षकांच्या मागणीसाठी इथं पंचायत समितीवर शिक्षण विभागामध्ये येत आहे, परंतु दरवर्षीप्रमाणे शिक्षक तात्पुरत्या स्वरूपात ते पाठवतात आणि नंतर जसं आहे तसं पुन्हा चालू होते। आता तर अशी परिस्थिती झाली की लोकांनी कंटाळून आपले मुलं इंग्लिश शाळेमध्ये टाकावं लागणं पडून राहिले आणि त्यांना त्याच्यातून एक पॉईंट मिळाला की मुलं कमी होऊन राहिले शाळेतून, म्हणून आम्ही शिक्षक म्हणजे परंतु आमची पटसंख्येनुसार सुद्धा शिक्षक आमच्या शाळेमध्ये नाही आहेत। यासाठी लोकांचं एक संभ्रम निर्माण होऊन राहिला गावामध्ये की परिस्थिती नसताना सुद्धा इंग्लिश शाळेमध्ये मुलांना टाकण्याची वेळ त्यांच्यावर येऊन राहिली। आम्ही आता 16 तारखेपासून मुलांना शाळेत पाठवणंच बंद केलं, कारण की जर असं नेहमीच जर चालत राहिलं तर मुलांना असं पाठवून काही फायदाच नाही शाळेमध्ये। त्यासाठी आम्ही त्यांना शाळेमध्ये आता जोपर्यंत आम्हाला शिक्षक भेटत नाही तोपर्यंत आम्ही पाठवणार नाही। आमचा सर्व पालकांचा एक असा निर्णय केला आम्ही गावकऱ्यांनी मिळून। यांच्या वतीनं आम्ही 2025 पासून शिक्षक मागणीविषयी वारंवार तोंडी येऊन भेटणे व यांना निवेदन देणे, पण यांची आजपर्यंत कोणत्याही प्रकारे दखल आमची घेतल्या गेली नाही। जेणेकरून आज आम्ही 16 ऑगस्ट 2026 पासून आम्ही शाळा पालकांनी असा निर्णय घेतला की शाळेमध्ये पाल्य पाठवायचे नाही आहे। त्यामुळे 16 तारखेपासून आम्ही ते आंदोलन पुकारलेलं आहे व मंगळवारपासून आज आमचे मुलं शाळा उघडी असून पण पाल्य नसल्या कारणामुळे तिथं आज शिक्षक फक्त रिकाम्या खुर्चीवर बसलेले आहे। शैक्षणिक नुकसान आज होत आहे हे आमच्या लक्षात आहे, परंतु वारंवार शैक्षणिक नुकसान झाल्यापेक्षा आज आम्ही आंदोलनात्मक पवित्रा घेऊन आमचं शैक्षणिक नुकसान होणार नाही व चांगले दर्जाचे शिक्षक आम्हाला शिक्षण विभागाकडून मिळावे याच्याकरता आम्ही निवेदन दिलेले आहे। व आज रोजी दिनांक 20/8/2026 रोजी सूचनापत्र दिलेलं असून शिक्षक जर यांच्या मागण्या पूर्ण जर नाही झाल्या तर 25 तारखेला शिक्षण विभाग कार्यालय या ठिकाणी आम्ही शाळा भरो आंदोलन इथं करणार आहोत। आणि जरी त्यांनी मागण्या नाही केल्या तर मग त्यानंतर पुढचा असहकार आंदोलन आम्ही राबवून आमच्या न्यायप्रिय मागणीला आम्ही अशा प्रकारे मार्ग मोकळा करून देऊ।